हॅलो स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. ओके, लास्ट सेक्शनमध्ये आपण पाहिलं होतं की मीन कायनेटिक एनर्जी आपण फाइंड आउट केली होती. किती होती ती? 3/2 kBT. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. इक्विपार्टिशन नेम इटसेल्फ इंडिकेट्स दॅट इक्वी म्हणजे काय? इक्वल. आणि पार्टिशन म्हणजे काय? ब्रेक करायचं. इक्वल पार्ट्समध्ये काय असणार आहे? इक्विपार्टिशन. नावावरूनच आपल्याला समजेल की काय असेल लॉ. इक्विपार्टिशन कशाचं? एनर्जीचं इक्विपार्टिशन करायचं. बघूया आपण ते कसं. ओके, वी हॅव सीन दॅट दी कायनेटिक एनर्जी फॉर अ सिंगल मॉलिक्यूल. कायनेटिक एनर्जी फॉर अ सिंगल मॉलिक्यूल किती आहे? वी हॅव सीन दॅट दी कायनेटिक एनर्जी फॉर अ सिंगल मॉलिक्यूल. कन्सिडर काय करायचं आहे? सिंगल मॉलिक्यूल. आता केस कोणती कन्सिडर केली आपण? कोणती केस? आयडियल गॅस. आयडियल गॅसमध्ये काय असेल? सपोज दिस इज अ कंटेनर ऑफ गॅस हॅविंग नंबर ऑफ मॉलिक्युल्स. त्यामधून आपण एक सिंगल मॉलिक्यूल कन्सिडर केला. सिंगल मॉलिक्यूल गॅसचा कन्सिडर केला. तो किती डायरेक्शनमध्ये जातोय? 3D कन्सिडर केलं तर XYZ. आपण मागच्या एक्सप्रेशनमध्ये बघितलं होतं. प्रेशर ऑफ द आयडियल गॅसमध्ये पाहिलं होतं आपण की तो मॉलिक्यूल एक्सच्या डायरेक्शनने जाऊ शकतो, वाय ह्या डायरेक्शनने, झेड या डायरेक्शनने जाऊ शकतो. सपोज दिस इज एक्स, दिस इज वाय अँड दिस इज झेड डायरेक्शन. ओके, तर मग त्याची कायनेटिक एनर्जी काय येईल? फॉर अ सिंगल मॉलिक्यूल तो फ्रीली मूव्ह करतोय. काय म्हणतोय आपण? आयडियल गॅसमध्ये गॅस मॉलिक्यूल हा काय करतोय? फ्रीली मूव्ह करतोय. तर मग त्याची कायनेटिक एनर्जी कशी असेल? अलॉंग एक्स ॲक्सिस असेल, अलॉंग झेड ॲक्सिस असेल, अलॉंग वाय ॲक्सिस असेल. ती काय असते? सेम असते. आपण मागे पाहिलं की कायनेटिक एनर्जी कोणत्याही ॲक्सिसला जरी असेल तरी ती कशी असते? सेम असते. तर मग कायनेटिक एनर्जी काय येईल? फॉर अ सिंगल मॉलिक्यूल गिवन बाय कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mvx² प्लस हाफ mvy² आणि प्लस हाफ mvz². दिस इज द कायनेटिक एनर्जी फॉर अ सिंगल गॅस मॉलिक्यूल. आता याची जर ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी घ्यायची म्हटलं तर काय म्हणता येईल? दी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी कशी डिनोट करतो आपण? ॲव्हरेज कसं डिनोट करतो? कायनेटिक एनर्जी सिंपल आहे. ब्रॅकेटमध्ये जर घेतलं तर आपण याला म्हणतो ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी. ती कशी लिहिता येईल? दी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय कशासाठी? दी सिंगल मॉलिक्यूलसाठी. ओके, 1/2 mvx² for x-axis plus half mvy² for y-axis and half mvz². हाफ mvz² कशासाठी? झेडसाठी. आता लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलं आहे? एनर्जी फॉर अ कायनेटिक एनर्जी कशासाठी पाहिली होती आपण? एनर्जी पर नंबर ऑफ पार्टिकल्स. आपण एक इक्वेशन पाहिलं होतं E इज इक्वल टू. त्याच्यासाठी आपण कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली होती. E इज इक्वल टू किंवा E/N इज इक्वल टू काय म्हटलं होतं आपण? 3/2 kBT. आठवत असेल सगळ्यांना? 3/2 kBT हे आपल्याला लास्ट इक्वेशन मिळालं होतं. इक्वेशन नंबर 5 म्हटलं होतं आपण याला. आणि दिस इज द एनर्जी पर नंबर ऑफ मॉलिक्युल्स फॉर अ टेम्परेचर. आपण इथे इंटरप्रिटेशन म्हटलं होतं. इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर विथ कायनेटिक थिअरी. तर मग नंबर ऑफ मॉलिक्युल्ससाठी किंवा आपण म्हणू शकतो E इज इक्वल टू N टाइम्स 3/2 kBT. ही काय झाली? कायनेटिक एनर्जी फॉर अ गॅस मॉलिक्यूल, सिंगल गॅस मॉलिक्यूल. मग सिंगल गॅस मॉलिक्यूलला कोणते ॲक्सिस म्हटलेले आपण? XYZ 3 ॲक्सिस. म्हणूनच याला काय म्हणता येईल? आपण इथे म्हणू शकतो की किती येते? 3/2 kBT. 3/2 kBT. आता पॉईंटकडे या. लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणजे काय करायचं असेल आपल्याला?
एनर्जीला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायचे, एनर्जीला इक्वल पार्ट्समध्ये. आता जर एक मॉलिक्यूल कन्सिडर केला आहे, तो किती डायरेक्शनला मूव्ह होऊ शकतो, 1 2 3 अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस, अलॉंग झेड ॲक्सिस. म्हणून काय म्हटलं आपण, तिन्हींची जर समेशन केली तर काय मिळते आपल्याला 3/2 kBt ही एनर्जी मिळते आपल्याला, 3/2 kBt. आता जर याला आपल्याला डिव्हाइड करायचे, बरोबर, डिव्हाइड करायचे, इथे काय 3 पार्ट्समध्ये केले, मग 1 2 3, तर काय येईल बघा, काय येईल ते, ½mvx², बरोबर. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे, ह्या आधीच्या लेक्चरमध्ये, म्हणजे एकदम मागच्या लेक्चर मध्ये नाही, पण मग या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे की कायनेटिक एनर्जी ही काय असते, अलॉंग एक्स ॲक्सिस असेल किंवा वाय ॲक्सिस असेल किंवा झेड ॲक्सिस असेल, कुठेही मूव्ह होऊ दे, ते किती असेल, सेम असेल. ही कायनेटिक एनर्जी, सपोज हे ॲक्सिस आहेत एक्स वाय झेड, ओके. इकडे गॅस मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी सेम असेल, अल्सो इकडेही सेम असेल, इकडेही सेम असेल. म्हणून आपण मागे प्रेशर ऑफ द आयडियल गॅस हे एक्सप्रेशन बघताना आपण फक्त अलॉंग एक्स ॲक्सिस कन्सिडर केला, जेव्हा वाय आणि झेड घ्यायचं त्यासाठी आपण एक्स सारखंच कन्सिडर केलं होतं, म्हणजे इकडेही सेम असेल, इकडेही सेम असेल आणि इकडेही सेम असेल. म्हणूनच काय म्हणता येईल, 1/2mvx² इज इक्वल टू 1/2mvy² इज इक्वल टू 1/2mvz². आता इज इक्वल टू आपण इथे काय म्हटलंय, 3/2 kBt. बट आपण इकडे काय केलं, त्याचं पार्टिशन केलंय, बरोबर. इकडे इकडे आणि एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस. मग प्रत्येकासाठी एनर्जी किती असेल, इथे जर 3 याची जर आपण समेशन केली तर आपल्याला 3 मिळतोय, तर मग प्रत्येकासाठी किती मिळेल आपल्याला, 1/2 kBt, बरोबर, 1/2 kBt. मग यांची जर परत समेशन केली तर आपल्याला काय मिळेल, 1 + 1 + 1, हा बेस कॉमन असेल, 1 + 1 + 1 3/2 kBt. आणि जर आपण याचं जर इक्वल पार्ट्समध्ये पार्टिशन करत असेल तर काय मिळेल आपल्याला, 1/2 kBt. दिस इज दी कायनेटिक एनर्जी. ह्याला काय म्हणायचं आहे, ट्रान्सलेशनल एनर्जी फॉर अ गॅस मॉलिक्यूल. आणि दिस इज दी कायनेटिक एनर्जी फॉर, दिस इज अ मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी फॉर सिंगल मॉलिक्यूल. मग कोणत्यासाठी, एकदा एक्स ॲक्सिससाठी, वाय ॲक्सिससाठी आणि झेड ॲक्सिससाठी असेल. यालाच आपण म्हणतोय द लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. काय करतो तो, ह्या एनर्जीला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतोय. 3/2 kBtला काय केलंय, 1/2 kBtमध्ये डिवाइड केलंय अलॉंग पर्टिक्युलर ॲक्सिस. ओके, दिस इज दी लॉ ऑफ इक्वी पार्टिशन ऑफ एनर्जी. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे डिग्री ऑफ फ्रीडम. नाव ऐकलं असेल आधी किंवा मग तुमच्यासाठी हा कन्सेप्ट न्यू असेल, डिग्री ऑफ फ्रीडम. आता बघायचं आहे आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम. द टॉपिक इज डिग्रीज ऑफ फ्रीडम. आपल्याला त्याची डेफिनेशन बघायची आहे आणि समजून घ्यायचं आहे काय असेल डिग्रीज ऑफ फ्रीडम. पहिले आपण डेफिनेशन रीड करूया. डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टीम इज डिफाइंड ॲज दी टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स, total number of coordinates or independent quantities required to describe the position and configuration of the system completely. बघा मी काही वर्ड्स इथे हायलाइट केलेत. डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टीम इज डिफाइंड ॲज टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स. आता इथून मागे पाहिलं असेल तुम्ही, आपण कुठे कोऑर्डिनेट्स कन्सिडर केले, त्यावरून कशी डिग्रीज ऑफ फ्रीडम फाइंड करायची, काय असतं डिग्रीज ऑफ फ्रीडम. ऑर इंडिपेंडंट क्वांटिटीज रिक्वायर्ड टू डिस्क्राईब दी पोझिशन. म्हणजे काय पाहिजे आपल्याला की टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स, त्या सिस्टीममध्ये किती कोऑर्डिनेट्समध्ये ती सिस्टीम आपल्याला स्टडी करता येईल. टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स ऑर इंडिपेंडंट क्वांटिटीज, आयदर कोऑर्डिनेट्स ऑर इंडिपेंडंट क्वांटिटीज रिक्वायर्ड टू डिस्क्राईब त्या पर्टिक्युलर पार्टिकल म्हणा
काहीतरी ऑब्जेक्ट म्हणा, त्याची पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम कम्प्लिटली, त्याला काय म्हणायचं आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम. एक्झाम्पल देऊन समजून सांगते तुम्हाला. हे बघा, दिस इज सपोज वी कन्सिडर आयडियल गॅस. केस कोणती कन्सिडर करतोय, आयडियल गॅस, आणि त्यातला आपण घेऊ एक सिंगल मॉलिक्यूल. आयडियल गॅस कन्सिडर करू, त्यातला आपण एक घेऊ सिंगल मॉलिक्यूल. सिंगल मॉलिक्यूल ओके. दिस इज द कंटेनर हॅव्हिंग अ सिंगल गॅस मॉलिक्यूल. सिंगल गॅस मॉलिक्यूल आपण मागे पण पाहिलं आहे. सिंगल गॅस मॉलिक्यूल आयदर कोणत्या डायरेक्शनला जाऊ शकतो, एक्स डायरेक्शन, आयदर वाय डायरेक्शन और झेड डायरेक्शन. ओके, किती कॉर्डिनेट्स इथे, नंबर ऑफ कॉर्डिनेट्स 1 2 3. इथे काय म्हटलं आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टीम इज डिफाइंड ॲज द टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स. इथे किती आहे, 1 2 3. डिस्क्राइब or independent quantities required to describe the position and configuration. मग इथे बघा, आयडियल गॅस केस कन्सिडर केली. कन्सिडर काय केले, सिंगल मॉलिक्यूल. त्यामध्ये बघा सिंगल मॉलिक्यूल, मग हा इथे कोणत्याही डायरेक्शनला मूव्ह शकतो. आपण काय म्हणतोय, गॅस मॉलिक्यूल हा काय करतोय, रँडमली मूव्ह होतोय. हा इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, कोणत्याही डायरेक्शनला, एक्सला जाऊ शकतो, वायला जाऊ शकतो, झेडला जाऊ शकतो. म्हणजेच नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स किती इथे, 3. तर याचं डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असेल मग, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर अ सिंगल गॅस मॉलिक्यूल. बट याच्यासाठी आपल्याला अजून एक काय बघायचं आहे की टाईप्स ऑफ मोशन. मोशन किती असतील मग मोशन तुम्ही इथून मागे पाहिलं असेल. कोणत्या कोणत्या असतात, ट्रान्सलेशन मोशन, रोटेशनल मोशन अँड व्हायब्रेशनल मोशन. अशा 3 टाईप्सच्या मोशन आहे. मग ट्रान्सलेशन कसं होत असेल, रोटेशनल मोशन कशी असेल आणि व्हायब्रेशनल मोशन कशी असेल ते बघू. म्हणजे तुम्हाला डिग्रीज ऑफ फ्रीडम हे चांगलं लक्षात येईल. ओके, कोणत्या कोणत्या म्हटलं आहे मी, ट्रान्सलेशनल मोशन, ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल मोशन, and vibrational motion. ह्या 3 टाईपच्या मोशन आहे. त्यामध्ये फर्स्ट बघू ट्रान्सलेशनल मोशन. मागच्या आपण आता काय पाहिलं, थेरम ऑफ इक्विपार्टिशन. त्यामध्ये लास्टला मी काय म्हटलं होतं की दिस इज अ ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. हा वर्ड आला होता बघा, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. आता इथे काय बघायचं आहे, ट्रान्सलेशन मोशन. अगेन वी आर कन्सिडरिंग अ गॅस कंटेनर हॅव्हिंग number of gas molecules, but we are considering only single molecule. ओके, त्याचे किती कोऑर्डिनेट्स असेल, 3 कोऑर्डिनेट्स कन्सिडर केले, कारण तो फ्रीली रँडमली मूव्ह करतोय अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस, अलॉंग झेड ॲक्सिस. ट्रान्सलेशन मोशन कसे असेल की पूर्ण ही जी सिस्टीम डिस्क्राईब केली आहे, हे जे कोऑर्डिनेट्स डिस्क्राईब केले त्याला काय म्हणायचे, ट्रान्सलेशन मोशन असणारी. ही सगळ्या डायरेक्शनला तो जाऊ शकतो 3D मध्ये, तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन मोशन. ही मोशन कशी असणार आहे, ट्रान्सलेशनल मोशन. म्हणजे मॉलिक्यूल कसा सगळ्या साईडला जाऊ शकतो, एक्स वाय झेड. मग याच्यासाठी काय असेल, डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण काय म्हटलं, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम ही असेल ट्रान्सलेशनल मोशन. मग त्याच्यामध्ये आपण पुढे काय फाइंड आउट करतो, मोमेंट ऑफ इनर्शिया. मग त्याला काय म्हणतो, I × ω², मोमेंट ऑफ इनर्शिया. आता रोटेशनल मोशन, सपोज हा पार्टिकल आहे, ठीक आहे, हा पार्टिकल आहे, अलॉंग झेड ॲक्सिस कन्सिडर केला. इकडे घेते मी, दिस इज अ सिंगल पार्टिकल. इथे झेड ॲक्सिस कन्सिडर केला आहे. पार्टिकल काय करणार आहे, हा पार्टिकल आता रोटेशनल मोशन. नेम आपल्याला काय सांगते, रोटेशनल म्हणजे तो काहीतरी रोटेट होत असेल, बरोबर, रोटेट होत असेल म्हणजे त्याची ही रोटेशनची डायरेक्शन आपण कन्सिडर केली. मॉलिक्यूल असा रोटेट होतोय, ठीक आहे, हा मॉलिक्यूल असा रोटेट होतोय अलॉंग झेड ॲक्सिस. आणि रोटेट कसा होतोय, तो असा होतोय, म्हणजे अजून एक ॲक्सिस येईल त्याला वाय ॲक्सिस, बरोबर.
झेड अँड वाय ॲक्सिस रोटेशनल मोशन कसे डिफाईन करते, कॉर्डिनेट्स किती लागतात आपल्याला, त्याला रोटेशन करतोय तो ह्या ॲक्सिस भोवती रोटेशन करतोय आणि अजून ह्या डायरेक्शनला म्हणजे असा रोटेट होतोय, म्हणजे कोणते 2 कॉर्डिनेट्स मिळतात आपल्याला, म्हणून याचा डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असेल 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. अल्सो आता व्हायब्रेशनल मोशन मध्ये काय करतो मॉलिक्यूल, फक्त जाग्यावरच व्हायब्रेट होतो, अप डाऊन. सपोज हा मॉलिक्यूल आहे, तो काय करणार आहे व्हायब्रेशनल मोशनमध्ये फक्त वरती जाईल किंवा खाली जाईल. मॉलिक्यूल काय करेल, वरती जाईल किंवा खाली जाईल. म्हणजेच तो फक्त काय एकतर ही डायरेक्शन किंवा ही डायरेक्शन, म्हणजे आपल्याला किती 2च कॉर्डिनेट्स मिळतात. व्हायब्रेशनल मोशनसाठी आपल्याला किती, तो काय करेल फक्त अप डाऊन, म्हणजे काय 2 कॉर्डिनेट्स मिळत आहे. तर मग आपण व्हायब्रेशनल मोशनसाठी पण म्हणणार आहे किती 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ही झाली कन्सेप्ट ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. दिस इज द डेफिनेशन. आणि हे एक्झाम्पलवरून आणि मोशनच्या फॉर्ममध्ये आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम कसं डिफाईन करू शकतो फॉर इन केस ऑफ आयडियल गॅस. ह्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे डायॲटॉमिक मॉलिक्यूल. ओके, द टॉपिक इज डायॲटॉमिक मॉलिक्यूल. वी आर कन्सिडरिंग अ डायॲटॉमिक मॉलिक्यूल having 3 coordinates axis x, y and z. इथे दाखवलंय तो कसा मूव्ह होतोय, रोटेशनल. इथे दिसत असेल लगेच, आपण मोशन पाहिलं तर ट्रान्सलेशन, रोटेशनल अँड व्हायब्रेशनल. तर यामध्ये दिसत असेल मॉलिक्यूल कसा होतोय, अराउंड झेड ॲक्सिस रोटेट होतोय. बरोबर, अराउंड झेड ॲक्सिस रोटेट होतोय, म्हणून आपण इथे कोणती मोशन म्हणणार आहे, रोटेशनल मोशन. ओके, द मॉलिक्यूल हॅव्हिंग, मॉलिक्यूलला किती ट्रान्सलेशन एनर्जीज असतात, मॉलिक्यूल हॅव्हिंग 3 ट्रान्सलेशन एनर्जीज. आपण पाहिलं आहे मॉलिक्यूल हॅव्हिंग 3 ट्रान्सलेशन एनर्जी, म्हणून आपण त्याला म्हणतो 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम, कारण ते 3 कॉर्डिनेट्सवरून डिफाईन केले जातात. मॉलिक्यूल हॅव्हिंग 3 ट्रान्सलेशनल एनर्जीज कशा असतील त्या, अलॉंग 3 कोणते कॉर्डिनेट्स, एक्स, वाय अँड झेड. अलॉंग 3 coordinates एक्स, वाय अँड झेड. ओके, नाउ कन्सिडरिंग अ डायॲटॉमिक मॉलिक्यूल. त्याच्यामध्ये आपण कोणती मोशन कन्सिडर करतोय, रोटेशनल मोशन कन्सिडर करतोय. मग त्याची कायनेटिक एनर्जी कशी डिफाईन करता येईल रोटेशनल मोशनसाठी, देअरफॉर दी मॉलिक्यूल रोटेटिंग, कसा होतोय रोटेट, दी मॉलिक्यूल रोटेटिंग along z axis having, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने डिनोट करतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया I, कॅपिटल I. हॅव्हिंग मोमेंट ऑफ, मी इथे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिते MI. हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल तो IZ अँड हॅव्हिंग अँग्युलर व्हेलॉसिटी किती येईल त्याची, कारण इथे मोशन कोणते आहे, रोटेशनल मोशन. आपण रोटेशनल डायनॅमिक्समध्ये पण पाहिलं आहे की जेव्हा रोटेशनल मोशन असेल तेव्हा आपण काय करतो, त्याची काय घेतो, मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो आणि त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती असते, अँग्युलर व्हेलॉसिटी डिनोटेड बाय ओमेगा. मग काय असेल, अँड हॅव्हिंग अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा झेड, कारण अलॉंग झेड ॲक्सिस घेतोय, म्हणून त्याची कायनेटिक एनर्जी कशी डिफाईन करतात, देअरफॉर द कायनेटिक एनर्जी फॉर रोटेशनल मोशन, कोणती मोशन, फॉर रोटेशनल मोशन काय येईल ती, द कायनेटिक एनर्जी फॉर रोटेशनल मोशन काय येईल, हाफ I झेड ओमेगा झेड स्क्वेअर. हे कशासाठी, अलॉंग झेड ॲक्सिस. सिमिलरली अलॉंग वाय ॲक्सिस जर घेतलं, मॉलिक्यूल काय होतोय, रोटेट होतोय. रोटेशनल मोशन असल्यानंतर आपण 2 कॉर्डिनेट्स घेतो, झेड झाला. आता
कायनेटिक एनर्जी फॉर रोटेशनल मोशन, बट फॉर वाय ॲक्सिस मग काय येईल ती हाफ I y ओमेगा y स्क्वेअर अलॉंग y ॲक्सिस, बरोबर, अलॉंग z ॲक्सिस अँड अलॉंग y ॲक्सिस. आता दी टोटल कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी काय येईल आता आपल्याकडे दोन मोशन आहे, एक ट्रान्सलेशन मोशन 3 कोऑर्डिनेट्स, एक रोटेशनल मोशन 2 कोऑर्डिनेट्समध्ये. मग टोटल एनर्जी आपण कसं म्हणणार आहे, मी वरचं इरेज करते. ओके, नाउ टोटल एनर्जी we have two motions, one is translation, another is rotational. मग काय म्हणता येईल, एनर्जी कायनेटिक एनर्जी फॉर ट्रान्सलेशन मोशन प्लस कायनेटिक एनर्जी फॉर रोटेशनल मोशन, राइट, फॉर ट्रान्सलेशन मोशन अँड कायनेटिक एनर्जी फॉर रोटेशनल मोशन. या दोन्हींची समेशन केली तर आपल्याला काय मिळते, टोटल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी फॉर ट्रान्सलेशन मोशन अलॉंग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस म्हणजे काय मिळेल आपल्याला, ती काय असेल हाफ एम व्ही एक्स स्क्वेअर, बरोबर, प्लस हाफ एम व्ही वाय स्क्वेअर अँड प्लस हाफ एम व्ही झेड स्क्वेअर, राईट, बरोबर. ट्रान्सलेशन मोशनसाठी कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल मोशन, कायनेटिक एनर्जी फॉर रोटेशनल मोशन काय मिळाली आपल्याला, हाफ आय झेड ओमेगा झेड स्क्वेअर प्लस हाफ आय वाय ओमेगा वाय स्क्वेअर. दिस इज दी टोटल एनर्जी फॉर अ डायॲटॉमिक मॉलिक्यूल किंवा या मॉलिक्यूलसाठी आपण कन्सिडर केली ती आहे टोटल एनर्जी फॉर दिस मॉलिक्यूल. आता बट वी नो दॅट इक्विपार्टिशन थेरम, किंवा इक्विपार्टिशन थेरमवरून इक्विपार्टिशन थेरम काय सांगतो तो आपल्याला, ही एनर्जी जर ह्या फॉर्ममध्ये असेल तर आपण त्याला इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड करतो आणि ती किती असेल 1/2 kBt. किती मिळते आपल्याला ती एनर्जी 1/2 kBt. ओके, मग काय म्हणता येईल, मग वेगवेगळ्या मोशनसाठी आपण कोणता घेतला आहे, ट्रान्सलेशन मोशनसाठी कशी येईल मग एनर्जी, जर आपल्याला इक्विपार्टिशन थेरमवरून आपण त्याला काय करतोय, सेपरेट करतोय, ब्रेक करतोय इक्विपार्टिशन थेरम, म्हणून काय म्हणता येईल मग ट्रान्सलेशन मोशन, मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिते, ट्रान्सलेशनल मोशनसाठी किती येईल, मग किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे ट्रान्सलेशन मोशनसाठी, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम, बरोबर, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम, म्हणून काय म्हणता येईल 3 इंटू एनर्जी किती आहे ट्रान्सलेशन मोशनसाठी, एनर्जी किती, हाफ इंटू kBt अकॉर्डिंग टू इक्विपार्टिशन थेरम इच अँड एव्हरी मॉलिक्यूलसाठी. कारण ती काय असते, मॉलिक्युलर एनर्जी आपण ही जी कन्सिडर करतो हिला काय म्हणतो आपण मॉलिक्युलर एनर्जी फॉर इच मॉलिक्यूल, मग ती काय असेल 3 इंटू 1/2 kBt. सिमिलरली फॉर रोटेशनल मोशनसाठी किती असेल, डिग्रीज ऑफ फ्रीडम किती मिळतो आपल्याला 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम, म्हणजेच काय येईल 2 इंटू 1/2 kBt. अँड व्हायब्रेशनल मोशनसाठी किती आहे 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम, म्हणजेच काय येईल 2 इंटू 1/2 kBt, 2 इंटू 1/2 kBt. ओके, काय मिळालं आपल्याला इक्विपार्टिशन थेरमवरून वेगवेगळ्या ट्रान्सलेशन मोशनसाठी, रोटेशनल मोशनसाठी अँड व्हायब्रेशनल मोशनसाठी वेगवेगळ्या
एनर्जीज मिळाल्या 3 × 1/2 kBt, 2 × 1/2 kBt अँड 2 × 1/2 kBt. कशासाठी? फॉर डायॲटॉमिक मॉलिक्युलसाठी आपण हे असं डिफाईन करू शकतो. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे आपल्याला स्पेसिफिक हीट. मग त्याच्यासाठी आपल्याला एक रिलेशन असणार आहे, मेयर्स रिलेशन, आणि आपण बघूया स्पेसिफिक हीट नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.